तुम्ही म्हणाल गुगलपेक्षा मोठं काय? गुगलपेक्षा मोठं आकाश आहे. रात्रीच्या वेळेला त्या मुलांना कधीतरी आकाशाच्या खाली झोपवा आणि वरती काय आहे ते सांगा त्यांना. एका सेकंदात प्रकाश 3,25,000 किलोमीटर जातो. बघा, एका सेकंदात 3,25,000 किलोमीटर प्रकाशाचा एवढा वेग आहे. सूर्य आपल्यापासून 8 मिनिटं इतक्या अंतरावरती आहे. म्हणजे एका सेकंदात 3,25,000 गुणिले 60, 1 मिनिट गुणिले 8 इतक्या किलोमीटरवरती सूर्य आहे. आणि दुसरा सूर्य आपल्यापासून 4 प्रकाश वर्ष इतक्या अंतरावरती आहे. परत गणित करा. एका सेकंदात 1,25,000 गुणिले 60, 1 मिनिट गुणिले 60, 1 तास गुणिले 24, 1 दिवस गुणिले 365, 1 वर्ष गुणिले 4 इतक्या किलोमीटर अंतरावरती दुसरा सूर्य आहे. जसं आपल्या सूर्याला मंगळ, बुध, गुरु अशी ग्रहमाला आहे तशी त्याला सुद्धा असेल. अजून आपण आपल्या ग्रहमालेच्या मंगळावरती सुद्धा पोचलेलो नाही आहोत. असे 4 अब्ज सूर्य आपल्या आकाशगंगेमध्ये आहे. 4 अब्ज लक्षात घ्या. आपली आकाशगंगा जी आहे चकलीच्या आकाराची आकाशगंगा आहे. आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाशाला जायला 1,00,000 प्रकाश वर्ष लागतात. 1,00,000 प्रकाश वर्ष म्हणजे परत मी सांगितलं एका वर्षात प्रकाश किती जाईल, अशी 1,00,000 प्रकाश वर्ष लागतील तर आपली आकाशगंगा आपण तिकडून तिकडे पार करू शकतो. आपलं आयुष्य किती? 60, 70, 100 डोक्यावरून पाणी. इफेक्टिव्ह आयुष्य म्हटलं तर आपलं 60च वर्षाचं. म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यात आपण आपल्या जवळच्या असलेल्या सूर्याच्या 4 अब्ज आपल्या 4 प्रकाश वर्ष जवळ असलेल्या सूर्याच्या ग्रहमालेपर्यंत सुद्धा आपण पोहोचू शकत नाही. अशा अनेक आकाशगंगांचा एक समूह आहे, त्याला म्हटलेलं आहे क्लस्टर. अशा अनेक क्लस्टरचा एक सुपर क्लस्टर आहे. आणि असे किती सुपर क्लस्टर आहेत हे अजून शास्त्रज्ञांना सुद्धा समजलेलं नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक शब्द ऐकलाय तुम्ही? कोणाला म्हणतात? स्वामी समर्थांना. केव्हापासून म्हणतायत? 70-80 वर्षापासून म्हणतायत ना. म्हणजे 70-80 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांना माहिती होतं की ब्रह्मांड अनंत कोटी आहेत, जे आत्ता ह्या लोकांना समजतंय. आपले पूर्वज मूर्ख होते का? मी परत विचारतो तुम्हाला. हे सगळं आपल्या पूर्वजांना माहिती होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यावरती व्यवस्थित पडदा टाकला गेला आणि आपल्याला हे भासवलं गेलं की तुम्ही सगळे अडाणी होतात आणि आम्ही तुम्हाला शहाणं केलं. तर ही सगळी माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यांना हे सगळं समजलं पाहिजे. त्यांना कधीतरी त्या आकाशाच्या खाली झोपवा, तर त्यांचा अहंकार थोडासा कमी होण्याची शक्यता आहे. की एवढ्या मोठ्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये मी म्हणजे मातीचा एक कण सुद्धा नाहीये. एका दिवसात हे होणार नाही. वरती जेव्हा काय काय होतं, मंगळ आणि शनीची युती झाली, चंद्राला ग्रहण लागलं, त्यांना सांगा जा बाहेर जाऊन बघा. वर जाऊन जेव्हा तो बघायला लागेल ना, तेव्हा त्याचा अहंकार कुठेतरी थोडासा कमी होण्याची शक्यता आहे. मग त्यांना गायत्री मंत्र शिकवला जाईल, सूर्यनमस्कार शिकवले जातील. आज जपानमध्ये, चायनामध्ये समंत्रक सूर्यनमस्कार घातले जात आहेत. आपल्या मुलांना साधे सूर्यनमस्कार सुद्धा माहिती नाहीये. आपली सगळी मुलं जात आहेत जिम मध्ये, प्रोटीन पावडर खात आहेत तिथे आणि नको त्या गोष्टी शिकून येत आहेत बाहेर. त्यांना हे समजलं पाहिजे. अमेरिकेमध्ये मगाशी जे तुम्ही सांगितलं, अमेरिकेमध्ये गायत्री मंत्र जो आहे तो शाळांच्या मधून कंपल्सरी करायचे आता हे विचार चाललेले आहेत. कारण त्यांनी त्याच्यावरती रिसर्च केलाय. त्यांना हे समजलंय की गायत्री मंत्राचं जर उच्चारण झालं तर बुद्धी सतेज आणि सूक्ष्म होत जाते. प्रूव्हन आहे ही सगळ्या ह्या गोष्टी. आणि आपली लोक काय म्हणतायत, हे सगळं काय जुनं झालं, नवीन काय असेल तर आम्हाला सांगा. आपलं शास्त्र जे आहे हे आपल्यापर्यंत, आपल्या लोकांच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे. मग 14 वर्षापर्यंतच्या मुलांच्यासाठी हे चालवलं जाईल. याच्यानंतरची जी पुढचे युवक जे आहेत ते आता नोकरी धंद्याला लागलेले आहेत. आमच्या शाखांच्या वरने सगळे लोक शिकायला येतात आणि एक तक्रार आमच्याकडे करतात की हे सगळं तुम्ही सांगताय बरोबर आहे, रविवारी सकाळी तुमचे वर्ग चालतात, एक दिवस जरा आम्हाला रविवारी जास्त वेळ घरी लोकलच्या धक्क्यांपासून जरा आराम मिळतो, जरा झोपता येतं आणि त्याच दिवशी तुमचे वर्ग असतात. मग आमच्यासाठी काही वेगळी सोय आहे का तुमच्याकडे? मग त्यांच्यासाठी एक वेगळी सोय आम्ही करणार आहोत. तिथे 7 दिवसाचं शिबिर भरवलं जाईल, रेसिडेन्शियल राहायचं. आणि त्या 7 दिवसामध्ये हे जो त्रैमासिक अभ्यासक्रम जो तुम्ही इथे शिकलात तो त्यांना तिथे सकाळ संध्याकाळ करून 2-2 सत्र करून त्यांना ती शिकवायची. स्ट्रेस मॅनेजमेंटच्या नावाखाली त्यांना कंपनी पैसे देते, रजा देते आणि त्यांना सांगते जा जाऊन स्ट्रेस मॅनेजमेंट करून या. मग आलात की आणखी स्ट्रेस द्यायला आम्ही तयार आहोत. त्यांना किमान हे शिकता तरी येईल. याच्यानंतर